आता वयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईत हवेचा दर्जा खालावला। शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली। भायखळा, माझगाव, नेवीनगर, कुलाबा, वरळीमधील हवा वाईट श्रेणीत नोंदवली। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील अनेक नवीन गोष्टी वापराविना पडून डायनासोर इलेक्ट्रिक बस धुळखात पडल्याचं चित्र। नवीन वस्तूसाठीच्या 55 ते 60 लाख रुपयांचा खर्च पाण्यात। मुंबईत मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन एसी लोकल लवकरच दाखल होणार। या आठवड्याच्या अखेरीस आयसीएफ चेन्नईहून मुंबईसाठी रॅक रवाना होईल। येस लोकलच्या या संपूर्ण फेऱ्या ज्या आहेत त्या 14 फेऱ्या वाढवणार आहेत। मुंबईतील कूपर रुग्णालयामध्ये औषधाचा तुटवडा पाहायला मिळतोय, त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागत असल्यानं नागरिकांना मनस्ताप होतोय त्यांचा। या आठवड्याच्या अखेरपर्यंत रुग्णांना सर्व औषधं उपलब्ध होतील। कूपर रुग्णालय प्रशासनानं ही माहिती दिली आहे। मुंबई पोलिसांकडून भारतात पसरवलेल्या बनावट मुद्रांक रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। आतापर्यंत 3 अटक करण्यात आली। हे रॅकेट दिल्ली आणि बिहारमधून कार्यरत होतं। या रॅकेटनं वास्तविक किमतीपेक्षा निम्म्या किमतीत बनावट मुद्रांक विकल्याची माहिती आहे। आतापर्यंत 8 कोटींपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार नोंदवले गेलेत। अधिक तपास सुरू आहे। पुणे मार्केट यार्ड गुरुवारी बंद आहे। भाऊबीज असल्यानं मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळं, भाजीपाला विभाग, पान विभाग, केळी बाजार आणि तसंच मोशी उपबाजार बंद राहणार आहेत। तर शुक्रवारी फुल बाजार बंद राहणार आहे। पुण्याच्या भोरमधील बेलकेवाडीत विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली। महिलांकडून आकर्षक अशी रांगोळी काढत फुलांची सजावट करण्यात आली आहे। दीपावली निमित्त मंदिरामध्ये 110 वर्षांपासून काकड आरतीची अखंडित परंपरा आजही कायम आहे। मुंबईत विना परवानगी फटाक्यांचा व्यवसाय करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत। अग्निसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली।